बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी। नागपूर हिट अँड रन प्रकरणातला पोलिसांचा तपास हा संशयास्पद आहे। देवेंद्र फडणवीस जोपर्यंत गृहमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात सुख शांती नांदणार नाही असं म्हणत सामनातून बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यात आलेलं आहे। संकेत बावनकुळे हे सरकारचे लाडके सुपुत्र असून त्यांच्या नावानेही मिंधे फडणवीस सरकार लाडक्या पोरांच्या नावाने चिरडा आणि पळा योजना सुरू करून हिट अँड रन यामधील सर्व गुन्हेगारांना माफी द्यायला हवी असा टोला सामनामधून सरकारला लगावण्यात आलेला आहे। सामनामधून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा साधण्यात आलेला आहे। लाडक्या पोराच्या नावाने चिरडा व पळा योजना राबवण्यात येत असल्याचं वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर हा हल्लाबोल करण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये ही घटना घडली होती। एका ऑडी कारने अनेक कारना आणि दुचाकींना धडक दिली होती। यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र ही ऑडी कार चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या नावावरती असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यानंतर सामनामधून बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्यात आलेला आहे। सामन्यामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। हिट अँड रन प्रकरणात नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याचा तपास संशयास्पद आहे। संपूर्ण सीताबर्डी पोलीस ठाणेच बडतर्फ करावं असं हे प्रकरण आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत तोपर्यंत राज्यात सुख शांती येणार नाही। लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील, फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील। संकेत बावनकुळे हे सरकारचे लाडके सुपुत्र असून त्यांच्या नावानेही मिंधे फडणवीस सरकारने लाडक्या पोरांच्या नावाने चिरडा व पळा योजना सुरू करावी। हिट अँड रन मधील सर्व गुन्हेगारांना माफी द्यायला हवी, कशी आहे ही योजना असा सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आलाय। नागपूरचे प्रकरण साधं नाही। बडे बाप के बेटे दारूच्या नशेत महागड्या गाड्या भरमसाठ वेगाने चालवतात। रस्त्यावरील वाहनं माणसं यांना किड्या मुंग्यांसारखे चिरडून फरार होतात। पुढे मग सागर बंगल्यावरील त्यांचे बॉस अशा गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करतात। रस्त्यावर माणसं तडफडून मरतात, त्यांना मरू द्या हा सध्याचा कायदा सुव्यवस्थेचा ताळेबंद आहे।